कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा 63वा वर्धापन दिन गोकुळ प्रकल्प शिरगाव येथे उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील आणि आमदार चंद्रदीप नरके यांच्या हस्ते गोकुळ आईस्क्रीमचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी बोलताना हसन मुश्रीफ यांनी सांगितलं की गेल्या 5 वर्षात गोकुळची आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली असून संघाच्या ठेवी 320 कोटीवरून 604 कोटी रुपयांपर्यंत वाढल्या आहेत। सध्या दूध संकलन सुमारे 20 लाख लिटर असून ते 25 लाख लिटर पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे। आमदार सतेज पाटील यांनी गोकुळने दुग्धजन्य उत्पादनाच्या माध्यमातून विस्तार करण्याचा निर्णय घेतल्यानं संघाची प्रगती अधिक वेगाने होत असल्याचं सांगितलं। कार्यक्रमात गोकुळश्री स्पर्धेतील विजेत्यांना सुमारे 13 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली, तसेच दूध उत्पादक संस्था आणि वितरकांचा सत्कार करण्यात आला।